येणारा 1 मे आपला सगळा महाराष्ट्र दिनाचं 65वं वर्ष साजरं करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार आणि आमचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, त्याचबरोबर प्रफुल्लजी पटेल साहेब आणि आदरणीय भुजबळ साहेब या नेत्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं 25 एप्रिल ते 4 मे या दरम्यान गौरवशाली महाराष्ट्र या संदर्भात एक मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं कालच्या 25 तारखेला कोल्हापूरला पन्हाळगडापासून या यात्रेचा शुभारंभ झाला. तसं बघायला गेलं तर जे महाराष्ट्रामध्ये 6 विभाग आहेत, या 6ही विभागामधून 6 वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रा या त्या ठिकाणावरून निघणार आहेत आणि एकत्रितपणानं 1 तारखेला दुपारी 12 वाजता मुंबईमध्ये या सगळ्या यात्रांचं त्या ठिकाणी आगमन होणार आहे. आज सातारा जिल्ह्यामध्ये या यात्रेचं आगमन झालं. कैलासवासी चव्हाण साहेबांचं समाधीस्थळ, किंबहुना त्याच्या आधी शहराच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या यात्रेची सातारा जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली. त्याच्यानंतर कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून तदनंतर चव्हाण साहेबांचं जे निवासस्थान आहे विरंगुळा, या ठिकाणी सुद्धा जाऊन चव्हाण साहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून या यात्रेची कराडपासून या सातारा जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली. मग रस्त्यावर उमरज असेल, काशीळ असेल, अशा रस्त्यावरच्या अनेक कार्यकर्त्यांनी या यात्रेचं फार मोठ्या उत्स्फूर्तपणानं स्वागत केलं. आणि आत्ता छत्रपतींची राजधानी सातारा, या सातारा नगरीमध्ये जे शिवतीर्थ आहे, या शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्याच्यानंतर कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि थोर स्वातंत्र्य सेनानी किसनवीर आबा यांच्यासुद्धा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या यात्रेचा सातारामध्ये आगमन झालं. मुळामध्ये ही यात्रा म्हणजे काही मोकळी यात्रा नाही. या यात्रेच्या निमित्तानं ज्या ठिकाणी म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं आणि पराक्रमानं जे गडकोट किल्ले हे पावन झाले, त्या किल्ल्यांची माती असेल, ज्या नद्यांच्या पाण्यांमुळं हा महाराष्ट्रामध्ये समृद्धी आली, त्या नद्यांचं जल असेल, त्याचबरोबर ज्या थोर उत्तुंग व्यक्तिमत्वांनी या महाराष्ट्राकरता मोठं योगदान दिलं, त्या थोर व्यक्तिमत्वांच्या जन्मगावी त्या ठिकाणावरून माती अशा पद्धतीनं माती आणि जल या दोन्हीचं आम्ही संग्रह वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी करतोय. आणि मातीचा कुंभ आणि जलकुंभ असे दोन्ही कुंभ या रथयात्रेमध्ये त्या ठिकाणी सामील आहेत. मुळामध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीला आता 65 वर्ष झाली. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, तब्बल 105 हुतात्म्यांनी बलिदान देऊन या महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. आणि या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी या महाराष्ट्राचा मंगल कलश हा महाराष्ट्रामध्ये आणला, हे आपण सगळेजण जाणतो. आणि जी नवीन तरुण पिढी आहे, या तरुण पिढीला या महाराष्ट्राच्या निर्मितीमागचा इतिहास माहिती पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कुणी योगदान दिलं या नवमहाराष्ट्राच्या निर्मितीला, त्या लोकांचं स्मरण या निमित्तानं आम्ही निश्चितपणानं करतोय. तशा पद्धतीचं राज्यभर कार्यक्रमांचं आयोजन झालेलं आहे. आता मुंबईमध्ये 1 तारखेला
आम्ही जे हुतात्मा स्मारक आहे त्या हुतात्मा स्मारकापासून या यात्रेला मुंबईमध्ये 1 तारखेला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर जे वेगवेगळे उत्तुंग नेते की ज्यांनी या राज्याकरता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये योगदान दिलं त्यांना सन्मानित केलं जाणार आहे। त्याचबरोबर या राज्याचं नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्री या राज्यामध्ये जे होऊन गेले त्या माननीय मुख्यमंत्र्यांचा सुद्धा सत्कार याचं सहभाग या कार्यक्रमाचाही सहभाग या सगळ्या एकूण कार्यक्रमांमध्ये केला आहे। अशा पद्धतीनं खूप मोठं नियोजन हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण राज्यभर या 1 मेच्या निमित्तानं किंबहुना 65 वर्ष या महाराष्ट्राला स्वातंत्र्य होऊन होत आहे याच्या निमित्तानं हे कार्यक्रम पक्षानं आयोजित केलेला आहे।